नमस्कार. सपनाच होमस्कूलिंग मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण तुमचा जो जनरल सायन्स स्टँडर्ड 7 चा जो पहिला लेसन आहे तो द लिव्हिंग वर्ल्ड अडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन. तर याचा अर्थ असा होतो की सजीव सृष्टी, अनुकूलन आणि वर्गीकरण. तर अडॅप्टेशन म्हणजे काय, क्लासिफिकेशन कसं असतं आणि लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे सजीव सृष्टी जी आपल्या अवतीभोवती असते ती कशी असते, हा धडा शिकणार आहोत. सो या धड्याला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि एक लक्षात ठेवा की सपनाज होमस्कूलिंग हा चॅनल पूर्णपणे फ्री आहे, त्यामुळे बिनधास्त होऊन तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकता. मी सपना टीचर आहे, मी पुणे जिल्ह्यातनं तुमच्यासाठी व्हिडिओ करतेय. सो तुम्ही कोणकोणत्या जिल्ह्यातनं माझे व्हिडिओ बघत असता मला नक्की कळवा. लेट्स रिकॉल. आता आपण हा धडा शिकणार आहोत पण याच्या आधी आपल्याला आठवून घेणं खूप गरजेचं आहे. सो लेट्स रिकॉल इन व्हॉट डिफरंट वेज इज द डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स सीन. म्हणजे आपल्याला सजीवांमधली विविधता कोणकोणत्या बाबींमुळे लक्षात येते. आता सजीव म्हणजे काय किंवा हे डायव्हर्सिटी म्हणजे काय, ही विविधता काय आहे, तर हे कुठलं फक्त पुस्तकातलं नॉलेज आहे का, तर नाही, हे फक्त पुस्तकातलं नॉलेज नाहीये. हे तुमच्या अवतीभोवती एकदा घराची खिडकी उघडा, दरवाजाच्या बाहेर बघा, तुम्हाला दिसणाऱ्या तुमच्या जवळच्या वनस्पती असतील, प्राणी असतील, पक्षी असतील, झाडं असतील, या सगळ्यांमध्ये किती वेगळेपणा दिसतो. असं आहे का की आपल्या घरात एकच आजूबाजूला एकच पक्षी दिसतो, त्याचीच व्हरायटी दिसते, एक प्रकारचं झाड, असं नाही दिसत ना. ही सगळी जी विविधता आहे ती कोणकोणत्या बाबींमुळे, म्हणजे काय आहे ती एवढी सगळी विविधता, आपण आता आठवायचे जरा थोडंसं. अ ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट इज फाउंड ऑन द अर्थ. म्हणजे पृथ्वीवर इतक्या प्रकारच्या विविध वनस्पती आहेत. सम प्लांट हॅव कलरफुल फ्लावर. काही ना इतकी सुंदर रंगीत फुलं असतात. सम प्लांट्स ग्रो इन वॉटर वेअरएज सम आर टू बी फाउंड इन डेझर्ट. काही तर पाण्यात दिसतात, काही वाळवंटात सापडतात. विच हॅव अ स्कार्सिटी ऑफ वॉटर. तर वाळवंटामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असतं. दुर्भिक्ष, स्कार्सिटी म्हणजे पाणी मिळत नाही तिथं ना, कमी प्रमाणात असतं. सम प्लांट्स आर फाउंड ओनली इन स्नोवी रिजन. आणि काही वनस्पती फक्त बर्फाळ प्रदेशात आढळतात. सम प्लांट्स कॅनॉट बी सीन विदाउट अ मायक्रोस्कोप. आणि माहितीये का, मायक्रोस्कोप म्हणजे असं मशीन असतं, त्याच्या खाली खूप सूक्ष्म गोष्टी आपल्याला दिसू शकतात. तर याच्या खाली आपल्याला काही यंत्र म्हणजे सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय आपल्याला वनस्पती दिसू शकत नाही, इतक्या छोट्या असतात. अँड सम आर ह्यूज साईज. आणि इतक्या मोठ्या असतात की आपली वर मान दुखेल पण आपल्याला बघावे लागतील, इतक्या मोठ्या वनस्पती असतात. लाईक प्लांट्स अँड ॲनिमल्स आर टू डायव्हर्सिटी. म्हणजे जशी आपल्याला वनस्पतीमध्ये दिसते विविधता तशी प्राण्यांमध्ये पण दिसते. सम आर युनिसेलर. युनिसेलर म्हणजे काही एक पेशीय प्राणी असतात. अँड अदर्स मल्टीसेल्युलर म्हणजे अनेक पेशी. तुम्हाला तर माहितीच असेल की आपल्या प्रत्येकाचं शरीर हे पेशींनी बनलेलं, अनेक प्रकारच्या पेशी आपल्या शरीरामध्ये असतात, अनेक पेशींनी बनलेलं शरीर आहे. सम आर वर्टिब्रेट म्हणजे पृष्ठवंशीय, ज्यांना पाठीचा मणका असतो. बघा, प्रत्येक ज्या प्राण्यांना पाठीचा मणका ते वर्टिब्रेट आहे. वेअर आज अदर आर इनव्हर्टिब्रेट म्हणजे त्याला अपृष्ठवंशीय असं म्हणतात. दिस वर्ल्ड इज फुल ऑफ व्हरायटी. ॲनिमल्स, ॲक्वेटिक अँड टेरेस्ट्रियल अँड ॲम्फिबियन. म्हणजे आपल्या या जगामध्ये इतक्या प्रकारची विविधता आहे. पाण्यातले आहे, जमिनीवरचे आहे, पाणी जमिनीवरचे आहे, रेप्टाईल सरपटणारे आहे, हवेत उडणारे, एरियल हवेत उडणारे आहेत. इतक्या प्रकारची विविधता आपल्याला दिसते. दीज ऑब्झर्वेशन्स गिव्ह राईज टू द क्वेश्चन. आणि हे सगळं जे निरीक्षण आहे आपलं, पाण्यात पण राहतात, जमिनीवर पण राहतात, हवेत पण उडतात, हे सगळं जे आपलं निरीक्षण आहे त्यात हाऊ डिड द ग्रेट व्हरायटी कम इन टू बिंग. हे सगळी इतकी विविधता कशी काय, हा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आज या धड्यात मिळणार आहे. अतिशय इंटरेस्टिंग आहे. ज्यांना कोणाला सायन्स अवघड जातं त्यांच्या सगळ्यांसाठी आपण आज आपलं हे सायन्स खूप इंटरेस्टिंग करूयात. प्रॉमिस, तुम्हाला हा लेसन शिकायला खूप मजा येईल आणि याचे प्रश्न उत्तरही मी तुम्हाला देणार आहे. सो पहिलं तर आपण हा धडा शिकून घेऊयात. कॅन यू टेल, आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान फ्रॉम सेम टाईप? कॅन यू एलॅबरेट ऑन एनी डिफरन्स बिटवीन द टू? राजस्थान मधले जे आणि काश्मीर मधले प्लांट सारखे असतील का? नाही, उत्तर नाही येणार. कारण काय, राजस्थानमध्ये प्रचंड उन्हाळा आहे आणि काश्मीरमध्ये खूप बर्फ पडतो, थंडी आहे. सो कॉनिफेरस ट्रीज लाईक पाईन अँड देवदार फ्लरिश इट्स स्नोई रिजन लाईक काश्मीर. तुम्हाला माहिती आहे कॉनिफेरस म्हणजे
कोन म्हणजे काय, असं टोकदार असतं ना कोन, आईस्क्रीमच्या कोनला उलट केल्यावर कसं वाटेल तशी असतात ती झाडं कोनिफेरस, त्याला म्हणतात कोनिफेरस म्हणतात, त्या कोन सारखे असतात. तर झाडं कोणती, ती पाईन आहे, देवदार आहे, तर ती फ्लरिश मोठ्या प्रमाणात तिथे कशी वाढलेली आहे, तिथं आढळतात. आणि लाईक काश्मीर, हाऊ एव्हर इन डेझर्ट लाईक राजस्थानमध्ये प्लांट्स लाईक कॅक्टस अँड ॲकेशिया, म्हणजे त्याला बाबूळ असं म्हणतात, हे टोकदार किंवा काटेरी झाडं ही राजस्थानमध्ये वाढतात. आर टू बी फाउंड. द कॅमल अ डेझर्ट ॲनिमल इज नॉट फाउंड इन काश्मीर. उंट काय काश्मीरला सापडतो का, नाहीच ना, कारण तो कशासाठी बनलाय, वाळवंटासाठी बनलाय. व्हॉट इज द रिझन फॉर दिस डिफरन्स, आणि का हे असं आहे, तिकडे कोनिफेरस झाडं, इकडे मात्र टोकदार काटेरी झाडं, हे कारण काय. तर याचं महत्वाचं कारण आहे ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन म्हणजे काय, अनुकूलन. आता तुम्हाला मी एक सांगते, सोपं सांगते. जर खूप थंडी पडली, कडाक्याची थंडी पडली, तर तुम्ही काय कराल, पटकन घरात जाल, स्वेटर घाला, कानटोपी घाला. खूप गरम व्हायला लागलं तर आपण अंगातले कपडे हलके घालू किंवा ज्याने कॉटनचे कपडे घालू, ज्याने आपल्याला बरं वाटेल. हे सगळं जेव्हा आपण करतो ना, त्यालाच ॲडॅप्टेशन म्हणतात, की बाहेरच्या परिस्थितीशी जुळवून घेणं म्हणजे ॲडॅप्टेशन अर्थ आहे. त्यालाच अनुकूलन मराठीत म्हणतात, इंग्लिशमध्ये ॲडॅप्टेशन म्हणतात. ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम. आता इथे काय आहे बघा, इथे फक्त बिहेवियर मध्ये चेंज आहे. आपण जे कपडे बदलतो, कपडे अंगात घालतो गरम, ते बिहेवियर मधला चेंज आहे. पण आपल्या शरीरातल्या अवयवांमधला बदल जो आहे तो बॉडी पार्ट मधला बदल होतो. विच हेल्प देम टू ऍडजस्ट टू देअर सराउंडिंग, आणि सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी त्यांना मदत होते. सच चेंजेस आर कॉल्ड ॲडॅप्टेशन, आणि यालाच काय म्हणतात, ॲडॅप्टेशन म्हणतात. दे टेक प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम, आणि हे घडण्यासाठी खूप मोठा काळ जावा लागतो. आता हा चार्ट दिला आपल्यासाठी, हा आपल्या प्रत्येकासाठी चार्ट आहे. ॲडॅप्टेशन इन प्लांट्स, ऑब्झर्व अँड कम्प्लीट द चार्ट, इन्क्लूड अदर प्लांट्स फ्रॉम युअर ओन रिजन टू. आता हे आपल्या सभोवतालची वृक्ष कशी, आपण भारतभर राहतोय किंवा महाराष्ट्रात राहतोय. मी जेव्हा तुम्हाला विचार तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता, तर तुमच्या प्रत्येकाच्या जिल्ह्याचं तापमान, तिथलं वातावरण, ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असणार आहेत, नक्कीच असणार आहे. जसं की लोटस आहे म्हणजे कमळ आहे, तो ॲक्वेटिक, पाण्यामध्ये. हॅबिटेट म्हणजे काय, राहण्याचं ठिकाण कुठे असतं, पाण्यामध्ये असतं. आणि टाईप ऑफ रूट कसं आहे, त्याचा फायब्रस रूट आहे, म्हणजे फायबर कसं तंतूचं आहे. आणि कॅरेक्टरिस्टिक्स कसे आहेत त्याचे, म्हणजे त्याच्या वैशिष्ट्य काय आहे, लार्ज अँड राऊंड विथ वॅक्सी लेअर. त्याची पानं कशी असतात, मोठी असतात, राऊंड गोलाकार असतात, आणि त्याला थोडासा चिकट मेणासारखा थर असतो. आणि हे कसे असतात, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेम. आणि त्याच्या खोडाची विशिष्टता काय आहे, की ते जाडसर कंद असतो, मोकळा असतो, फ्लेक्झिबल असतो. आता कॅक्टस, निवडुंगाची वैशिष्ट्य काय, निवडुंग कुठे असतो, तो त्याचे वैशिष्ट्य काय आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. आय हॅव कम्प्लिटेड दिस चार्ट, मी हा चार्ट कम्प्लीट केलाय, बघून घ्या. कॅक्टस, ते हॅबिटेट काय, कॅक्टसचा डेझर्ट आहे म्हणजे वाळवंट. बनियान, लँड, जमिनीवरती. टाईप ऑफ रूट्स कसं, कॅक्टसचे रूट्स कसे असतात, डीपली पेनिट्रेटिंग. डीपली पेनिट्रेटिंग म्हणजे काय, की त्यांना खोलवर जावं लागतं कारण पाण्याची कमतरता असल्यामुळे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्स कसे आहेत, कॅनॉट सी लिव्स, लिव्सच नसतात कॅक्टसला. आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेम काय आहे, थिक आणि फ्लेशी ग्रीन स्टेम असते. बनियानचं काय आहे, हॅबिटेट लँड आहे म्हणजे जमिनीवर असतात. टाईप ऑफ रूट काय आहे, सम इन सॉइल, जमिनीमध्ये मुळं खोलवर असतात. पण सम इन एअर असो म्हणजे एरियल ऑल्सो, की त्याची जी मुळं असतात, जी आपण पारंब्या म्हणतो, त्याच्या टोकाला बघा तुम्हाला कोळी कोळी मुळं दिसतात. हवेतनं सुद्धा ते ऑक्सिजन घेतात. बिग अँड ग्रीन, आणि कसं असतं कॅरेक्टरिस्टिक रूली, मोठी पानं असतात आणि हिरवी असतात. आणि याचं स्टेम कसं आहे, हार्ड आणि टॉल आहे. ॲडॅप्टेशन इन ॲक्वेटिक प्लांट, आता आपण जलीय वनस्पती ज्या असतात पाण्यातल्या, त्यांच्यामध्ये कशी बदल झाला, अनुकूलन झालेलं आहे पर्यावरणाशी ते बघू. विजिट व्हेरियस वॉटर बॉडीज सच ॲज अ रिव्हर, ब्रुक, पॉन्ड, लेक इन युअर सराउंडिंग्स. व्हॉट डिफरन्सेस डू यू ऑब्झर्व बिटवीन टेरेस्ट्रियल अँड ॲक्वेटिक प्लांट. म्हणजे तुम्ही काय करायचंय, आपल्या अवतीभोवती जे ठिकाणं असतील, वॉटर बॉडीज म्हणजे काय, की तुमच्या परिसरात नदी, नाले, ओढे, तळे, ह्या कुठल्याही ठिकाणाला तुम्ही जा, तिथं निरीक्षण करा. हा, पण पाण्यापासून लांब राहा, काळजी घ्या, पाण्यात जाऊ नका, फक्त निरीक्षण करायचं आपल्याला. आणि मग तुम्ही जमिनीवरचे वनस्पती, पाण्यातल्या वनस्पतीमध्ये काय फरक दिसतो हे निरीक्षण करा. आता इथे निरीक्षण आपण करायचंय. आपण आता वॉटर बॉडीजवर सगळे एकत्र मिळून जाऊ शकत नाही, पण हे चित्राचं ते निरीक्षण करू शकतो. सो ही फिगर फार महत्वाची आहे. ॲक्वेटिक प्लांट, आता जरा निरीक्षण करू. बघा, पाण्याच्या जवळ वनस्पती आहे. इथे पाण्यात हे पाणकणीस असतं बघा,
हे आहे. आता इथे पाण्यावर कमळ आहे, ह्याची मुळं आपल्याला इथे दिसत आहेत. पण ह्या ज्या आहे वनस्पती, ह्या आपल्याला ह्याची मुळं पाण्यातच दिसत आहेत. आणि इथे पाण्याच्या आत मूळ असलेली पण पाण्याच्या आत पूर्ण वनस्पती दिसते. आपण त्याच्याबद्दल वाचूया. Some of the aquatic plants are firmly rooted in the soil at the bottom of the water bodies. म्हणजे मूळ जमिनीत खोल असलेली वनस्पती आहे. Their stems are submerged while leaves and flowers floats on the surface. त्यांची मूळ जमिनीत आहे पण त्यांची पानं, फुलं हे सगळं काय आहे, पाण्यावर आहे. However, some plants are entirely afloat. अफ्लोट म्हणजे काही वनस्पती मात्र पूर्णपणे पाण्यावरच तरंगले, ज्याची मुळं पण पाण्यावरच आहे तरंगलेली आणि जे वनस्पती पण पाण्यावरच आहे. Their roots are not anchored in the soil. Anchored म्हणजे काय, जमिनीत रुतलेली नाहीये. The surface of leaves and stems and many aquatic plants are covered with a waxy layer. तुम्हाला एक सांगते, जर आपण मेथीची भाजी, आपण कोथिंबीर अशी पाण्यात टाकली ना, तर 2 दिवसात ती सडून जाते. मग हे जे पाण्यातले वनस्पती त्या का नाही सडत माहिती, कधी विचार केलाय? त्याचं महत्वाचं कारण आहे की या वनस्पतींच्या पानांना एक वॅक्सी लेअर असतो. म्हणजे मेन असतं ना, मेन किंवा असं चिकट लेअर असतो, ज्यामुळे त्याला पाणी न सडवू नाही शकत आहे. Leaves of some aquatic plants are thin and slender like a ribbon. काही वनस्पतींची पानं कशी असतात माहिती का, अरुंद आणि रिबन सारखी असतात. रिबन कशी असते, आपण डोक्याला बांधतो ना रिबन, तशी किंवा मुली बांधतात तशा. This shape helps them to withstand fast currents of water. म्हणजे कसं असतं, पाणी प्रवाही असतं. करंट्स म्हणजे पाणी प्रवाही असतं आणि त्या पाण्यामध्ये काय होतं, त्यांना त्या वेगवान प्रवाह पाण्याचे सहन करू शकतात. Air spaces in stems and petioles of aquatic plants are useful for floating in water. आणि यांचे कसे असतात माहिती का, इथे बघा लोटस कसं असतं बघा, याला असं बिळं असतात. त्याच्यामुळे काय होतं की पाण्यामध्ये यांना तरंगून राहिला किंवा पण ते बुडत नाही, जड नसतं, ते हलके असतात वजनानं. त्यामुळे हे पोकळ असल्यामुळे वनस्पती कशी पाण्यावर तरंगण्यासाठी उपयोग होतो. आता इथे कमळ बघितले, यूज युअर ब्रेन पॉवर. आता आपण आपल्या डोक्याचा उपयोग करायचा आहे. Why does water trickle off lotus leaves? म्हणजे आळूच्या किंवा कमळाच्या पानावर पाणी का उगळतं? Why don't the leaves of the plants rot in the water? या वनस्पतीची पाने पाण्यामुळे सडून का जात नाही, याचं उत्तर मी तुम्हाला सांगितलंय. आळू आणि कमळाची पाण्यावर का तरंगतात? कारण त्याचं महत्वाचं कारण आहे की their stems and petioles of aquatic plants so useful for floating. आणि तिसरं आहे, why are their roots short and fibrous? त्यांचे मुळं कशी असतात, छोटे आणि तंतुमय का असतात? बिकॉज दे आर नॉट अँकर्ड इन द सॉइल. त्यामुळे त्यांना पाण्यातनं जो ऑक्सिजन हवा तो मिळतो, त्यामुळे ते फायब्रस असतात. ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स. आता आपण हे पाण्यातलं बघितलं, आता डेझर्ट प्लांटचं ॲडॅप्टेशन काय ते बघूयात. टेक 2 potted plants, 1 cactus and the other. आपण काय करायचं, आता 2 प्रकारच्या कुंड्या घ्यायच्यात आणि दोन्ही कुंड्यांमधल्या वनस्पती काय करायच्या, यांना एका, आता बघू पुढे प्रयोग करायचा आपल्याला. 2 कुंड्या घ्यायच्या. सध्या टेक 2 potted plants, 2 कुंड्या घ्या. एक असणारे कॅक्टसची आणि दुसरी असणारे लिफी प्लांट म्हणजे हिरवी वनस्पती. तर टाय प्लास्टिक बॅग लूजली अराउंड द लीव्स. आणि काय करायचं, पानांभोवती एक प्लास्टिक गुंडाळायचे. ऑफ दीज प्लांट्स अँड कीप देम इन द सनलाइट. आणि ही कुंडी उचलायची आणि सूर्यप्रकाशात ठेवायची. फ्रॉम अर्ली इन द मॉर्निंग इन द आफ्टरनून ब्रिंग दोज पॉट्स इन टू द क्लासरूम अँड ऑब्झर्व देम. आता तुम्हाला एक साधी गोष्ट सांगते. आपण जशा कुंड्या ठेवल्या किंवा आपण सूर्यप्रकाशात ठेवल्यामुळे काय होतं, याचं बाष्पीभवन, हे पाणी जे असं पिशवीवरती काय होईल, असं जमा होतं. कारण आपल्या ज्या साध्या वनस्पती असतात की नाही, ते बाष्पीभवन सोडत असतात. आपण जे म्हणतो की वनस्पती ऑक्सिजन सोडतात, कार्बन डायऑक्साईड घेतात, ही जी प्रोसेस असते या सगळ्यामध्ये पण काय होतं, बाष्प निर्माण होतं. हॅज सम क्वांटिटी ऑफ वॉटर कलेक्टेड इन द बोथ बॅग्स. तर आपल्याला दोन्ही बॅगवर थोडंसं काय होतं, असं बाष्प आल्यासारखं दिसतं. बाष्प म्हणजे काय, थोडंसं पाणी, असं किंचित पाणी जमल्यासारखं दिसतं. डेझर्ट प्लांट्स आर इदर लीफलेस ऑर देअर लीव्स आर लाईक स्मॉल नीडल्स. हे जे निवडुंग म्हणजे हे कॅक्टस व्हरायटी प्लांट्स आहे, हे जे आपल्याला वाळवंटात दिसतात, ह्याच्या टोकावर बघा इथे असे काटे आहेत. त्यांना पानच असतं, त्यांना काटं असतात. मॉडिफाईड इंटू थॉर्न्स. आणि हे काय झालेले आहे, त्यांची पानं मॉडिफाईड होऊन काट्यांमध्ये रूपांतरित झालेत. ॲज अ रिझल्ट दे लूज व्हेरी लिटल वॉटर बाय इव्हॅपोरेशन. आणि याच्यामुळे काय होतं, काट्यात रूपांतर झाल्यामुळे याचं बाष्पीभवन होत नाही, इव्हॅपोरेट होत नाही.
द स्टेम स्टोअर्स वॉटर अँड फूड अँड इज देअर फॉर फ्लेशी. तर वाळवंटातल्या वनस्पतींनी काय केलं, त्यांच्या पानांऐवजी त्यांच्या पानांचं रूपांतर काट्यामध्ये केलं आणि काट्यांमधनं बाष्पीभवन होत नाही, म्हणजे सूर्याच्या प्रकाशामुळे पाण्यामधलं पाणी उडून जात नाही. आणि ते उडून जात नाही म्हणून ते काय होतं, स्टीम कसं, हे जे खोड असतं ते कसं असतं, हिरवं आणि जाड आणि असं माउंसल असतं. द स्टेम आर ग्रीन ॲज द परफॉर्म फोटोसिंथेसिस. आणि हे जे ग्रीन कलरचं असतं हे फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण, जे अन्न तयार करण्याची प्रक्रिया आहे त्याच्या खोडामधनं होते. इन द अप्सिस ऑफ लीव्स, कारण साधारणपणे पानं अन्न तयार करतात, पण निवडुंगाच्या बाबतीत त्याचं खोड मांसल असल्यामुळे ते अन्न तयार करतं. देअर रूट्स पेनेट्रेट डीप इन टू द सॉइल. आणि त्यांची मुळं खूप खोल जमिनीत गेलेली असतात. अँड सम रूट्स स्प्रेड अवे इन द सॉइल इन सर्च ऑफ वॉटर. आणि बरंच पाण्यासाठी खूप खोल गेलेले असतात. देअर इज अ थिक लेअर ऑफ वॅक्सी सबस्टन्स ऑन द स्टेम ऑफ दिस प्लांट्स टू. म्हणजे जसं जलीय वनस्पतींना मेणाचा थर असतो तसाच थर आपल्याला कॅक्टसच्या पण भोवती दिसतो, तोच मेणाचा थर. ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोई रिजन. आतापर्यंत आपण जलीय वनस्पतींचं पाहिलं, नंतर आपण पाहिलं डेझर्ट मधलं ॲडॅप्टेशन, आता आपण पाहतोय स्नोई रिजन मधलं ॲडॅप्टेशन. कॅन यू टेल, आता तुम्ही सांगायचं, इन व्हॉट वे आर स्लोपिंग ब्रांचेस युजफुल टू प्लांट्स इन स्नोई रिजन. म्हणजे उतरत्या फांद्या ज्या असतात ना झाडांच्या, त्या बर्फाळ प्रदेशामध्ये कशा उपयोगी पडतात. तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही बरोबर ओळखलेलं आहे की ज्या उतरत्या फांद्यांमुळे बर्फ पडून जात असणार आहे. नक्की आपल्यासारख्या अशा मोठ्या मोठ्या फांद्या असत्या तर बर्फ साचून राहिला असतं, झाडं तुटून गेलं असतं. त्यामुळे हे झाडांनी केलेलं ॲडॅप्टेशन आहे. प्लांट्स ऑफ स्नोई रिजन्स mainly include conifer like deodar and pine. These trees are conical in shape. Conical म्हणजे हा असा कप सारखा, उलट्या कप सारखा, म्हणजे आईस्क्रीमच्या कप सारखा शेप, त्याला कॉनिकल शेप म्हणतात. ड्यू टू देअर स्लोपिंग ब्रांचेस इन द हेवी स्नोफॉल अँड एक्स्ट्रीम कोल्ड इन दिस रिजन. आणि तिथे कसं असतो, अतिशय कडक तीव्र थंडी असते. देअर कॉनिकल शेप प्रिव्हेंट्स द स्नो फ्रॉम accumulating on tree. accumulating on the tree म्हणजे काय की बर्फ साचून राहणं, ते accumulation होतं आणि बर्फामुळे काय होतं, सगळं झाडांना श्वास घेणं सुद्धा कठीण होतं. सो अँड द थिक bark help the tree to withstand the cold. म्हणजे काय होतं बघा, या असं शंकू आपण म्हणतो ना, त्या शंकूच्या आकारामुळे वनस्पतींवर बर्फ साचून राहत नाही आणि त्याच्या जाड सालीमुळे त्या थंडीमध्ये तग धरू शकतात. विथस्टँड म्हणजे तग धरू शकतात, नाहीतर त्या वनस्पती नष्ट झाल्या असतात किंवा तुटून गेल्या असतात. आता आपण पुढचं बघतोय ॲडॅप्टेशन प्लांट्स इन फॉरेस्ट रिजन. आता जंगलामध्ये पण ॲडॅप्टेशन करावं लागतं. तुमच्या डोक्यात प्रश्न आला असेल, पण उत्तर आहे हो, कारण जंगलामध्ये काय असतं, मोठे मोठे वृक्ष असतात. पण हे जे छोटे छोटे झुडपं आहेत ना, यांची स्पर्धा असते, कारण जर यांना सूर्यप्रकाश नाही मिळाला तर ते जगू नाही शकणार आहे. तुम्ही कधी जंगलात गेलाय का, की जंगलात जर गेल्यानंतर असं लक्षात येतं की खाली जमिनीपर्यंत उन्हाची ऊन सुद्धा आपल्याला लागत नाही, इतकं दाट सावली असते. आणि या दाट सावलीत जेव्हाही झुडपं वाढतात तेव्हा त्यांना जगण्यासाठी पण स्वतःमध्ये बदल घडवावे लागतात. आणि तेच असतं प्लांट्स ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन. अ व्हरायटी ऑफ प्लांट्स, ट्रीज, श्रब्स अँड हर्ब्स. आता हे सगळे प्रकार काय आहे की वृक्ष आहे, झुडुपे, रोपटे असे विविध प्रकार आढळतात. फाउंड इन फॉरेस्ट, आणि हे जंगलात आढळतात. दीज प्लांट्स कम्प्लीट अमंगेस्ट देमसेल्स फॉर सनलाइट. आता हे काय करतात, सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी इतकी धडपड असते यांची, कारण सूर्यप्रकाशामुळेच ते अन्न तयार करू शकतात. त्यामुळे त्यांच्यासाठी सूर्यप्रकाश किती महत्वाचा असेल लक्षात येईल. हेन्स ट्रीज ग्रो टॉल टू गेट सनलाइट. आणि झाडं काय करतात, उंच 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 वाढतात सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी. अँड द क्लाइंबर्स अँड वाईन्स ग्रो टू अ ग्रेट हाईट विथ द सपोर्ट. त्या वनस्पतीमध्ये स्पर्धा असते, पण जंगलात ते काय करतात, सूर्यप्रकाश वाढण्यासाठी झाडं वाढतात, पण त्याच्या आधाराने वेली उंच वाढतात. तुम्ही पाहिलं असेल किती उंच उंच वेली वाढलेल्या असतात. स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स ऑन द स्टेम्स ऑफ सम क्लाइंबर्स इज अन एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टेशन. आता काही वेलींच्या खोड्यावर असणारे तणाव म्हणजे खोडांचे अनुकूलन होय. तुम्ही पाहिलं असेल की झाडांवरती काय, म्हणजे नुसतं इथे स्पर्धा फक्त झाडांची नाही, ते वेलींची पण. इथे दिसेल तुम्हाला हे झाड उंच वाढलंय, याच्यावर वेल किती उंच वाढली आहे. तर या प्रकारचं फक्त झाडं नाही तर वेलींचंही तिथे मोठ्या प्रमाणामध्ये ॲडॅप्टेशन चालतं. तर ॲडॅप्टेशन इन
ग्रासलँड प्लांट्स. आता ग्रासलँड प्लांट काय फरक आहे बघा. ग्रासलँड म्हणजे गवताळ प्रदेश जिथे वेगवेगळ्या प्रकारचं मोठ्या प्रमाणात गवत आढळतं. डायव्हर्स टाइप्स ऑफ बुशेस अँड ग्रासेस आर फाउंड इन द ग्रासलँड. म्हणजे वेगळ्या प्रकारची खुरटी झुडपे गवताचे विविध प्रकार कुठे आढळतात गवताळ प्रदेशात. फायबरस रूट्स ऑफ ग्रासेस आणि त्यांची मुळं कशी असतात तंतुमय असतात. प्रिव्हेंट सॉइल इरोजन आणि जे जमिनीला पकडून ठेवतात घट्ट ज्यामुळे जमिनीची धूप होत नाही किंवा जमिनीची धूप थांबते. फॉरेस्ट इन द इक्वेटोरियल रिजन. आता जे विषुववृत्तीय प्रदेश आहे त्याला इक्वेटोरियल रिजन असं म्हणतात. आर डेन्स म्हणजे घनदाट असतं. ॲनिमल्स लाईक टायगर. आता या गवताळ प्रदेशामध्ये कोण राहतं बरं. टायगर, एलिफंट्स, डिअर हे राहतात. म्हणजेच काय वाघ, हत्ती आणि हरण. रिमेन हिडन इन द ग्रासेस कारण ते जंगलापेक्षा पण या गवताळ प्रदेशामध्ये स्वतःला लपून ठेवतात. हाऊएव्हर ग्रासेस इन कोल्ड रिजन आर व्हेरी शॉर्ट. पण थंड प्रदेशात आढळणारे गवत जरा उंचीनं कमी असतं. ॲनिमल्स लाईक रॅबिट आर फाउंड इन सच ग्रासेस. आणि या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय असतात सस्य असतात. वास्ट मेडोज आर फाउंड इन द हिली एरियाज ॲज वेल प्लेन्स. आणि या डोंगर उतारावर पठारी किंवा मैदानी प्रदेशामुळे मोठ्या प्रमाणावर काय आढळतात कुरण आढळतात. कुरण म्हणजे गवताळ प्रदेश. आता ऑब्झर्व अँड डिस्कस. निरीक्षण करणं ही विज्ञान शिकण्याची सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपले डोळे सतत उघडे ठेवायचे. फक्त अभ्यास म्हणजे पुस्तकातला नाहीये तर आपण निरीक्षण करूया. तर इथे आपल्याला काय दिसतं इथे सुरण आहे आणि बटाटा आहे. हा हे सुरण आहे आणि हा बटाटा आहे असा मुळांना लागलेला बटाटा आहे. Observe and note down the adaptation in the parts of plants like potato, groundnut, yam, water, hyacinth, aloe, acacia, carrot, onion, beet, bitter gourd, grape, wine, etc. and other plants in your surrounding. म्हणजे काय बटाटा, भुईमूग, सुरण, जलपर्णी, कोरफड, बाभूळ, गाजर, कांदा, बीट, कारलं, द्राक्षवेल असं सगळं तुमच्या सभोवताली असणाऱ्या वनस्पतींच्या अवयवात कोणकोणते अनुकूलन झालंय तुम्ही निरीक्षण करून सांगायचंय. तुमच्यातले बरेच लोक शेतकरी असतील घरी शेती होत असेल असं सगळं तुमच्या शेतामध्ये वगैरे असेल. मला सांगाल का तुम्ही काही निरीक्षण केलं असेल तर किंवा तुमच्या शेतामध्ये असं काही पिकत असेल तर कमेंट करून सांगू शकता. ॲडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स म्हणजे काय. इंजेक्शन म्हणजे अन्न ग्रहण करण्यासाठी वनस्पतींमध्ये झालेलं अनुकूलन. म्हणजे अन्न पाहिजे ना अन्नाशिवाय तर काही जगू शकत नाही वनस्पती. मग ते मिळवण्यासाठी काय स्वतःमध्ये बदल झाला वनस्पतींच्या ते बघायचं आपण. मोस्ट ऑफ द प्लांट्स आर अँकर्ड इन द ग्राउंड अँड आर ऑटोट्रॉफिक. म्हणजे काय बहुतेक सर्व वनस्पती जमिनीवर स्थिर आणि स्वयंपोषी असतात. ऑटोट्रॉफिक म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि स्वतः जातात अशा बऱ्याचशा वनस्पती असतात. हाऊएव्हर प्लांट्स लाईक डॉडर म्हणजे क्युस्क्युटा याचं सायंटिफिक नावं वेगळी असतात आणि दिलेले नाव वेगळे असतात. सो डॉडर म्हणजे अमरवेल. तुम्ही आपण आपल्याकडे पाहिले असेल ना आपल्या झाडांवरती असते बऱ्यापैकी अमरवेल. आर पॅरासाइट. पॅरासाइट म्हणजे काय ही परपोषी आहे. पॅरासाइट म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः नाही तयार करते. ती ज्या वनस्पतीवर वाढते त्याचं अन्न ती शोषून घेते म्हणून तिला परपोषी असं म्हणतात की ती दुसऱ्यावर अवलंबून जगण्यासाठी. द प्लांट बॉडी ऑफ डॉडर कन्सिस्ट ऑफ येलो वायर लाईक स्टेम. आता इथे आपण चित्र बघू शकतो. ही जी वायर सारखे दिसते ना आपल्याला ही अमरवेल आहे आणि ही पॅरासाइट आहे. येलो वायर लाईक स्टेम. आता त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स किंवा ती अमरवेल कशी असते डॉडर कशी असते याच्याबद्दल वर्णन आहे. इट इज लिफलेस अँड कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की तिला पानं नाहीये त्याच्यामुळे ती फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण अन्न तयार करण्याची प्रक्रिया करूच शकत नाही म्हणून ती अवलंबून आहे दुसऱ्या वनस्पतीवर. हाऊएव्हर इट हॅज हॉस्टोरियल म्हणजे सकिंग. हॉस्टोरियल म्हणजे अशी तिची मुळं जातात त्या वनस्पतीमध्ये मूळ वनस्पतीमध्ये आणि त्यातलं सगळं अन्न शोषून घेतात. Roots and penetrate up to the conducting vessels of the host plant and absorb water and food. म्हणजे त्याचे जे मूळ आहे ना मूळ जिथून जे वनस्पतीचं न्यूट्रियंट्स आणि ह्या पोषण गोष्टी चालल्यात त्याच्यामध्ये ही जी मुळं जातात आणि ते सगळं शोषून घेतात. म्हणून आपण बऱ्याचदा बोलताना आपण बोलतात की मराठीमध्ये बांडगुळ किंवा हा दुसऱ्यावर अवलंबून राहणारे शब्द तर वनस्पतीला बोलतात तसं ते. पण हा शब्दप्रयोग तयार झाला कारण स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही तर दुसऱ्यांवर अवलंबून राहून त्यांचं सगळं पोषण काढून घ्यायचं आणि त्या वनस्पतीनं मारायचं नाही पण त्यांच्यात जगायचं आणि स्वतःची वाढ मोठ्या प्रमाणात करायची. दुसरं आहे फंगी.
फंगीचा अर्थ काय? बुरशी. फंगी डू नॉट हॅव क्लोरोफिल. आता क्लोरोफिल हे वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी खूप गरजेचं असतं, तुम्हाला माहिती आहे, कारण क्लोरोफिल हिरव्या रंगाचं असतं आणि याच्यामुळे अन्न सूर्यप्रकाश साहाय्याने अन्न तयार करता येतं. पण फंगी म्हणजे बुरशीला तो जो क्लोरोफिल आहे तेच नाहीये, हरितद्रव्यच नाहीये. अँड कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस, त्यामुळे ती फोटोसिंथेसिस करूच शकत नाही. दे ऑब्टेन फूड फ्रॉम स्टार्ची फूडस्टफ्स लाईक भाकरी. आता आपण बघू शकतो की भाकरीवरती पटकन काय होतं? बुरशी चढते, ब्रेडवर बुरशी चढते. कारण आहे, कारण तिला स्वतःचं अन्न करता येत नाही, मग ती अशा पदार्थांवर जाऊन अन्न ग्रहण करते. दे हॅव रूट्स लाईक फायबर अँड ऍब्सॉर्प्शन ऑफ फूड. ते काय करतात? त्यांच्या तंतुमय मुळं असतात आणि मग त्यातनं फूड अन्न मिळवत असतात. प्लांट्स नीड नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर ग्रोथ. वनस्पतींना वाढण्यासाठी पोटॅशियम लागतं, नंतर नायट्रोजन लागतं, फॉस्फरस लागतं. प्लांट्स दॅट ग्रो इन सॉइल विच इज डेफिशियंट इन नायट्रोजन. आणि ज्या वनस्पतींच्या मध्ये नायट्रोजनची कमतरता आहे, जसं की लाईक डोरेसिया, सनड्यू, वेनस फ्लायट्रॅप, पिचर प्लांट, हे सगळे प्लांट्सची नावं आहेत. आपल्याकडे आपण घट्टपर्णी ऐकलं असेल, जी कीटकांना खाते अशी, किंवा व्हीनस फ्लायट्रॅप, ड्रॉसेरा या कीटकांचं भक्षण करतात. फुलफिल देअर नीड फॉर नायट्रोजन बाय कन्झ्युमिंग इन्सेक्ट्स. त्या काय करतात? त्या नायट्रोजन तर हवंय, फॉस्फरस हवंय, पोटॅशियम हवंय, मग स्वतः तयार करता येत नाही, जमिनीत नाही, मग आता काय करायचं? तर कीटकांना खायचं आणि त्यांच्याकडनं ही गरज भागवायची. Adaptations are seen in these plants which serve to attract insects to hold them captive. म्हणजे यांच्यामध्ये अशा प्रकारच्या फुलं आणि आकर्षित करतात ना कीटकांना, की त्यामुळे कीटक त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि ते पकडून ठेवतात आणि मग त्या वनस्पती त्या कीटकांना खाऊन स्वतःची नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमची गरज भागवतात. हे झालंय त्या वनस्पतीमध्ये झालेलं ॲडॅप्टेशन. तर आपलं आतापर्यंत आपण ॲडॅप्टेशन इन प्लांट्स बघितलेलं आहे, त्यातले वेगळे रिजन्स बघितले आहेत. तर मला खात्री आहे की तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल. नेक्स्ट जो मी हा व्हिडिओ इथेच थांबवणार आहे, कारण मला तुमच्या डोक्याला जास्त त्रास पण द्यायचा नाही. इतकं तुम्हाला कळलं असेल मला खात्री आहे. ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्सचा आपण दुसरा व्हिडिओ करूया. लगेच तो व्हिडिओ मी सेंड करते तुम्हाला, म्हणजे अपलोड करते, तुम्ही तो बघू शकाल. आणखीन काही तुमच्या कमेंट्समध्ये तुम्ही सांगा, तुमच्या रिक्वायरमेंट्स असतील किंवा तुम्हाला काही अडचण असेल, काही असेल तुम्ही मला सांगू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, म्हणजे इतर मुलांनाही फायदा होईल. आणि जर सपना होमस्कूलिंगला नवीन असेल तर पटकन हा व्हिडिओ म्हणजे हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. ओके, चलो भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपण ॲडॅप्टेशन इन ॲनिमलचा व्हिडिओ करूयात. बाय बाय.